तृतीय क्रमांक 50,000 रुपये, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये, एकूण 32 ग्रामीण संघांचा सहभाग आहे. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी आहे 12,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 1 तोळ्याची सोन्याची चेन आहे. तर या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. रमेश कोहारी, त्यानंतर जय पवार आणि अरब शेख देखील आहेत, संपूर्ण नागेश देखील आहे. यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. 32 ग्रामीण संघांचा सहभाग आहे त्या स्पर्धेमध्ये. रमेश कोहारी आणि अरब शेख ही जोडी पाळण्यामध्ये 3 षटकांचा सामना असेल. अंतिम सामना आपण पाहतोय. सरपंच चषकाचा मेगा फायनल सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवरती कपिल पाटील. यावेळी बिग करतो पहिल्या चेंडूवरती. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या 6. 3 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले जय जलेश्वर वाडेकर या टीमने आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय अरब शेख. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील करतायत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एक चांगलं कॉन्टेस्ट, कारण की दोन्ही खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. अरब शेख आणि कपिल पाटीलला एक चांगलं कॉन्टेस्ट रंगताना आपण पाहतोय. प्रथमेश दादा भगत पुरस्कृत हा संघ आहे. या 20 फुलटॉस चेंडू आहे, परंतु लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 पुढे सरकीला आपण पाहू शकाल. 7 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आतिश भंडारी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक. यावेळी अंदर टॉस खेळता अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. एक्साइटिंग पॉवर आणि चेंडू जातो लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जय हनुमान क्रीडा मंडळ चांदप आयोजित सरपंच चषक आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना सुरू आहे. मेगा फायनल. क्रिशा 11 बदलापूर विपक्ष वाडेकर. यावेळी चांगला चेंडू आहे. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज कपिल पाटील. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 13 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात केली आहे क्रिशा 11 बदलापूर या टीमने. यावेळी चांगला चेंडू आहे. स्क्वेअर द विकेट हा चेंडू खेळला. एकदा तर कंप्लीट केली. अतुल आहे डीप मध्ये, फंबल होतोय आणि तोपर्यंत होती होता 2 धाव पूर्ण करण्याचा गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 15 धाव धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर वन चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतो गोलंदाज कपिल पाटील. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती क्रिशा 11 बदलापूर या टीमची बिनबाद 15. प्रणित पाटील येतोय. आजचा दिवस गाजवलाय प्रणित पाटीलने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आपल्या नावाची छाप सोडली. स्ट्रायकिंगला फलंदाज रमेश कोहारी उर्फ पापा. यावेळी चांगला चेंडू आहे. डिफेन्स करतोय. एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 17 धावा धावफलकावरती. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल. प्रथम क्रमांक आपण पाहतोय या स्पर्धेमधील
50,000 रुपये व आकर्षक सरपंच चषक द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक सरपंच चषक तिसऱ्या क्रमांकासाठी 12,500 रुपये व आकर्षक सरपंच चषक आणि चौथ्या क्रमांकासाठी 12,500 व आकर्षक सरपंच चषक एकूण 1,00,000 रुपये कॅश प्राइज असलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ चांदप यांच्या माध्यमातून आणि उद्या नक्कीच सागाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग एकूण 4 गावं तील खेळाडू या स्पर्धेमध्ये आहेत. याच मैदानावरती ती स्पर्धा होईल. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 21. नक्कीच उद्या पहिला सामना असेल संकल्प ग्रुप विपक्ष RD 11. दुसरा सामना असेल श्री गणेश 11 विपक्ष मोर्या 11. तिसरा सामना असेल आई गावदेवी विपक्ष जय हनुमान 11. चौथा सामना असेल श्री गणेश 11 विपक्ष जय हनुमान 11. पाचवा सामना असेल संकल्प ग्रुप विपक्ष मोर्या 11. यावेळी चांगला स्ट्रोक पण तो फटका फसलाय आणि सुरेख झेल टिपलाय लॉंग ऑन सीमा रेषेवरती. फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय क्रिशा 11 बदलापूर या टीमला. संघनायक रमेश कोहारी बॅक टू द पवेलियन. पाचवा सामना असेल संकल्प ग्रुप विपक्ष मोर्या 11. सहावा सामना आहे RD 11 विपक्ष आई गावदेवी. त्यानंतर सातवा सामना आहे संकल्प ग्रुप विपक्ष श्री गणेश 11. आठवा सामना आहे RD 11 विपक्ष जय हनुमान 11 आणि शेवटचा सामना आहे आई गावदेवी विपक्ष मोर्या 11. जे आयोजकांनी वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. संकल्प ग्रुप आणि RD 11 9 वाजता पहिला चेंडू पडेल कारण की उद्या उद्घाटन देखील होईल या स्पर्धेचा. YouTube लाईव्ह ही क्रिकेट स्पर्धा आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली संकल्पना आपण पाहतो दादा कारण की उद्या 31 देखील आहे आणि त्याचंच औचित्य साधून सागाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. यावेळी फुल टॉस चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतायत आणि कपिल पाटीलने हा खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद आरब शेख बॅक टू द पवेलियन. नक्कीच उद्या सागाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग आहे आणि उद्या जर पाहिलं गेलं तर या मैदानावरती 4 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. लीग फॉर्मॅट आहे. एकूण 9 सामने 6 संघ आहेत. लीग फॉर्मॅट आहे. एकूण 9 सामने होतील आणि त्यामधून 4 संघ क्वालिफाय होतील. 6 संघातून सेमीफायनल साठी आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत सन्माननीय रवींद्र भोईर साहेब. यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल उद्या याच मैदानावरती. सर्वेश पाटील गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी करणं ही खासियत आहे. गोलंदाज सर्वेश पाटील यावेळी इम्प्रेस करतो या षटकामध्ये. पहिला चेंडू येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थगित आहे. 22 धावा धावफलकावरती. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती राईट टर्म द विकेट. यावेळी लिडिंग एज आहे. चांगला प्रयत्न केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. एकदा मिल्टन. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती. यस 6 संघ आहेत उद्या आणि 6 संघांचे टी शर्ट देखील आलेले आहेत. तर विनंती असेल सामना समाप्त झाल्यानंतर आपण त्या टी शर्ट घेऊन जायचं आहे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या
स्थगित आहे. 23 धावा धावफलकावरती आणि दोन्ही संघांना विनंती असेल उद्या सागाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग आहे, त्यामुळे स्टंप कोणी घेऊन जाऊ नये ही विनंती आहे. सामना समाप्त झाल्यानंतर 20 टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय. रमेश म्हात्रे सरांचा धावसंख्या एकने पुढे सरकीला आपण पाहू शकाल 24. यावेळेस चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आहे 24 धावा. उद्या नक्की 6 संघ आहेत. 6ही संघांना विनंती असेल आपण उद्या ठीक 8:30 वाजता सर्व खेळाडूंना विनंती असेल, संघ मालकांना विनंती असेल आणि फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच क्रिशा 11 बदलापूर या टीमला. धावसंख्या 24 आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर उद्या बघा सागाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग आहे, उद्या नक्की 6 संघांचा सहभाग आहे आणि 6ही संघांना विनंती असेल उद्या 8:30 वाजता उद्घाटन होईल आणि उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी 6ही संघांना विनंती असेल आपण उपस्थित राहायचं आहे, कारण की उद्या एकूण 12 सामने देखील आहेत. 9 सामने लीग, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल. अंतिम चेंडू शिल्लक आहे. सर्वेश पाटीलने कमबॅक करून दिलाय. अप्रतिम गोलंदाजी, अवघ्या 2 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष ठेवलंय क्रिशा 11 बदलापूर या टीमने जय जलेश्वर वाडेकर या संघासमोर. नक्कीच सागाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक रवींद्र भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ग्रामस्थ मंडळ चांदप, यस 6 गावातील ही लीग आहे. चांदप, पादिरपाडा, सागाव, पाटीलपाडा आणि चांदपपाडा, एकूण 5 गावातील खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तर विनंती असेल सर्वांना उद्या ठीक 8:30 वाजता सर्वांनी रिपोर्टिंग करायचं आहे. तर नक्कीच एक दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल जय हनुमान क्रीडा मंडळ चांदप आणि आतिश भंडारी यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे साथी समालोचक जगदीशजी पाटील सरांचा देखील आभार व्यक्त करतोय. खूप चांगली साथ मिळाली आजच्या दिवसामध्ये. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट.in गौरव सावंत यांची टीम होती. नक्कीच युवराज सावंत आणि शुभम मस्कर यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. आमचे साथी गुणलेखक ज्ञानेश्वर भंडारी यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. 2 ऑफिशियल पंच रमेश म्हात्रे सर आणि बाळा माने सर यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि तोच मी इथे थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा एकत्र आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. 26 धावांचं लक्ष आहे आणि 26 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक आमचे आदर्श जगदीशजी पाटील सरांना. थँक्यू रोशन. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा चांदप चषकामध्ये
स्वागत आहे. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा फेकतो अरब शेखला. पाहतोय ज्याने सुरुवात केली होती बॅटिंगची षटकाराने, मात्र गोलंदाजी करत असताना डॉट चेंडू फेकला जातोय आणि वाडेगड टीमला बनवायच्या त्या 18 बॉलवरती 25 धाबा, 26 धाबा. आता मात्र एक चेंडू फेकला जातोय. सलामीची जोडी अतुल भोईर आणि सिद्धू पाटील. यावेळेस क्रॉस द लाईन झाल्या. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय तो अतुल भोईरच्या बॅट मधून पहिला दणदणीत चौकार पहा मिळतो. आता मात्र थोडस अंधुकमय प्रकाश या मैदानावरती पाहिलं जातोय, कारण येथे थंड हवेचं ठिकाण आणि एक चांगलं वातावरण निर्मिती मैदान पाहायला मिळतं. अतिशय चांगलं ग्राउंड आरडी क्रीडा संकुल बारवी डॅम, एक क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतोय. आताचा बॉल फुल टॉस होता इनफिल्डच्या वरून, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र चेंडू जाईल. मात्र पा त्या ठिकाणी काय घडलंय, चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, मात्र तिथे 4 आहे चौकार. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक इजाज होते. स्वीपर कव्हरच्या दिशेला खूप वेगाने गेले, मात्र चौकार पहा मिळाला. 4 धावा पाहिल्या गेल्या त्या. आठ धावा स्कोर कार्ड वरती पाहिल्या जातात. आताचा बॉल यॉर्क लाईन होता, हलक्या हाताने स्टेअर केला जातोय. सरफराज आहेत आणि तोपर्यंत मिळेल ती एक धाव पहा मिळतं. अतिशय दोन्ही संघ चांगले मेगा फायनल मध्ये आज मात्र दाखल झाला. अंतिम सेमीफायनलच्या मॅच मध्ये पिंपला संघाला परास्त करत वाडेगड टीम, आणि आता मात्र मेगा फायनलचा सामना खेळतोय तो क्रिशालम बदलापूर टीमशी. इथून मात्र जिंकेल तो चांदक चषकाचा हकदार होईल. फुलटॉस बॉल एज लागतोय. चेंडू मात्र शॉर्ट टर्डमॅन मधून जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये, रमीज होते त्याच्या आवाग्याच्या बाहेर आणि आणि हा चौकार. 4 धावा 4. आता मात्र इथे चौकार पहा मिळतोय सिद्धूच्या बॅट मधून. आजच्या दिवसामध्ये सिद्धूचं मात्र प्रदर्शन पाहिलं तर थोडस खराब होतं, कारण प्रत्येक वेळी तो लवकर बाद झाला. आणि यावेळेस ऑफ ड्राय पहा मिळतंय. चांगलं पॉईंटच्या दिशेला एकेरी धाव एकवटली जातोय. अतिशय चांगला षटक राहिलंय ते वाडेगड टीमच्या बाजूने, आणि पहिल्या षटकात बिनबाद 14 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. तर आता 12 मध्ये 12 बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 12 धाब्याची गरज आहे वाडेगड संघाला. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांना माहित होतं की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आपली, आणि मात्र सामना याला कधी कलाटणी देऊ शकतोय. मात्र तेवढीच चांगली सक्षम गोलंदाजी आहे. चला दुसरं षटक गोलंदाज पाहायला मिळतं आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती चब्बार आलाय. चब्बारला पाहतोय आपण स्ट्राईक वरती सिद्धू. पहिलाच बॉल अतिशय चांगला फडका, मात्र क्षेत्ररक्षकांकडे या सर्कल मध्ये केलं जातोय एकेरी धाव. आता 11 चेंडू मध्ये 11 धावा बनवायच्या. चॅम्पियन बनण्यासाठी फक्त 11 धावेची गरज आहे, मात्र इथे धावा बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यावेळेस अपड्राय पहा मिळतं आणि इथे मात्र झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय वाडेगड टीमला.
तर इथे आणखीन एक विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का लागलाय. यावेळेस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. एकेरी धाव मिळेल. यावेळी चेंडूची लाईन पाहिली तर अतिशय चांगली होती. सोडून दिलाय चेंडू. डॉट बॉलची सांगता पहा मिळेल. अद्याप 10 धावेची गरज आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा लेटकट खेळला जातो. इथून मात्र एकेरी धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोपैकी चांगली आहे. तर नुरा होते त्या ठिकाणी आणि ते 2 धावा अंकित केव्हा गेल्यात. आठ धावा. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी आणि चेंडू डिपिश कव्हर मधून निघून जातोय. चौकार आला शेवटच्या बॉल वरती आणि आता बनवायच्या ते फक्त 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. चला आता जास्त वेळ एकत्र येऊ नका. आता 4 धावा बनवायच्या 6 चेंडू मध्ये. गोलंदाज नन्ना. सहा चेंडू 4 धावेची गरज आहे. पहिलाच बॉल पेस करत असताना ते झेल. अतिशय चांगलं जजमेंट केलं आणि झेल टिपला जातोय. खेळाडू बाद होतोय. आता 5 मध्ये 4 बनवायचे आहेत. षटकाराने सामना संपवायचा होता मात्र नाहीये ते. फलंदाज बाद झाला प्रणित पाटील. यावेळेस फटका तर चांगला आणि सामना जवळ जवळ येते. पहा मिळतं डिपिश कव्हरला चेंडू आहे. 2 धावा तर पूर्ण होतील. 2च धावा पहा मिळाल्या आपल्याला इथे. 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता मात्र आणखीन 2 धावेची गरज आहे. 4 बॉल 2. सर्वेश अरफ यावेळेस मात्र चेंडूची फेकी करतोय. स्कोर लेवल होतोय आणि एका धावेची गरज आहे विजयासाठी. इथून मात्र चॅम्पियन मांडण्यासाठी पाहतोय आपण ज्या हनुमान क्रीडा मंडळ चांदप आयोजित सरपंच चषक ही स्पर्धा पाहा मिळतो आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ कोण ठरणार. अद्याप एका धावेची गरज आहे.
ती मात्र जय जलेश्वर वाडेकर टीमला. सवय क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. आणि येथे विजयाची धाव एकवटली जातोय. विजय मिळवलाय. स्टंप घेऊ नका कोणी. यस आमचे पंच यस आहेत आणि तेथे मात्र जय जळेश्वर टीम ठरली आहे या सरपंच चषकाचा चॅम्पियन संघ. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।